बातमी येते राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठी अपडेट आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील भेटीसाठी दाखल झाले होते. जवळपास सव्वा तास मुख्यमंत्री फडणवीसांसोबत या तिन्ही नेत्यांची चर्चा झाली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याअगोदर तटकरे, पटेल आणि पाटील यांच्यातही बैठक झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत तिन्ही नेत्यांची काय चर्चा झाली याचा तपशील समोर आलेला नाही. दरम्यान जयंत पाटलांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे. तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांसोबत आपली बैठक झाली नाही, तर मतदारसंघातल्या कामांसंदर्भात आपण भेटलो होतो, असं जयंत पाटील एबीपी माझाला सांगताना म्हणालेले आहे. ताज्या अपडेट्स घेऊया. निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. निलेश, रात्री अशी ही बातमी येते वर्षा निवासस्थानी 3 नेते भेटतात अशी बातमी येते आणि नंतर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. नेमकं काय घडतंय राज्याच्या राजकारणात? अश्विन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल, या दोन्हींच्या एकत्रीकरणाची चर्चा तर अनेक दिवसापासून आहेच. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा एनडीए सोबत जाऊ शकतो अशा देखील चर्चा मधल्या काळात सुरू झाल्या होत्या आणि त्या अनुषंगानं विनोद तावडेंची भेट असेल किंवा प्रफुल्ल पटेल, तटकरे यांच्या देखील कुठेतरी भेटीगाठी होत आहेत अशी एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली होती. अशा वेळी हे 3 महत्वाचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत म्हटल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि म्हणूनच अधिकची माहिती थेट या संबंधित नेत्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस जयंत पाटील यांना या संदर्भातलं स्पष्टीकरण आता दिलेलं आहे. आपला या भेटीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये. आपण आपल्या मतदारसंघातील कामांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ही भेट केवळ 10 ते 15 मिनिटांचीच होती अशी देखील त्यांना माहिती दिलेली आहे. 10:30 वाजता आपण वर्षा निवासस्थानी पोहोचलो आणि 11:15 आपण त्या ठिकाणाहून बाहेर पडलो. सध्या खरं तर उरण ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा विषय सध्या चर्चेमध्ये आहे. अधिवेशन संपल्यानंतर एक घडामोड उरण ईश्वरपूरमध्ये घडली होती. त्या ठिकाणचे नगराध्यक्ष आहेत यांना अपात्र करण्यात आलं होतं. अतिक्रमणाचा मुद्दा पुढे करून त्यांच्यावर ही अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगानं कुठेतरी आमच्यावर अन्याय होतोय या अनुषंगानं आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अगदी काही मिनिटांची ही भेट होती आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणाहून बाहेर पडलो. अशा वेळी प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला त्या ठिकाणी आहेत किंवा त्यांची बैठक सुरू आहे. या संदर्भातली कुठल्याही प्रकारची माहिती आपल्याला नव्हती अशी देखील जयंत पाटील यांना माहिती दिलेली आहे. दुसरीकडे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना नेमकी मुख्यमंत्र्यांची का भेट घेतली हे देखील माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अजूनही दोघांकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. या संपूर्ण या घटनाक्रमामागे जर पाहायला गेलं तर मागच्या काही दिवसांमधल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एनडीए सहभाग आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कुठेतरी आगामी काळात एकत्र येऊ शकतात का अशा देखील चर्चा सुरू होत्या. त्यामुळे आता प्रफुल्ल पटेल आणि तटकरे नेमकं काय म्हणतात हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्र पवार यांच्या यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देणारी एक याचिका देखील कोर्टात दाखल लवकरच होणार आहे. त्यांना नोटीस देखील त्या संबंधितली आलेली आहे. त्या अनुषंगाने देखील कदाचित प्रफुल्ल पटेल, तटकरे यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असावी ही शक्यता नाकारता येत नाहीये. मात्र सध्या तरी हे तिन्ही एकत्रित नेते मुख्यमंत्र्यांना भेटले अशा पद्धतीची कुठलीही घटना घडलेली नाही किंवा आपण असं एकत्रित भेटलो नाही. हे सगळे जे दावे आहेत हे थेट जयंत पाटील यांना फेटाळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अश्विन, धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अगोदर दिलेली